हॅलो माइक टेस्ट आहे. हॅलो नियम सांग. नियम काय? नियम काय? नावंडे संघाच्या कर्णधार आपण थांबायचंय. बाकी खालापूर संघाने आपला डिसिजन दिलाय. पंच तुम्ही मॅच चालू करा. नावंडे संघाचा कर्णधार फक्त इकडे थांबल. बाकी मॅच चालू करा तुम्ही. पुढची मॅच चालू करा. पंच मॅच स्टार्ट करा. डिसिजन जे काय आहे ते झालेलं आहे. खालापूर संघ यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवलाय आणि त्यांनी जे काय ग्राउंडवरती त्यांचा पराभव झाला तो पराभव त्यांनी नक्की मान्य केलाय. त्यांना माहिती आहे क्रिकेटाचं त्यांनी क्रिकेटरपणा दाखवलाय आणि त्याप्रमाणे त्यांनी आपला पराभव मान्य करून नावंडे संघाला विजय दिलाय. आणि नावंडे संघाच्या कर्णधाराला आम्ही विनंती करतो की याच्या पुढं असं तुमच्या प्रेक्षकाकडून होता कामा नये. जर परत असं काही झालं तर नक्की तुम्हाला याच ग्राउंडवर नाही पुढच्या कुठल्याही ग्राउंडवरती पॅनलाइज केलं जाईल. कारण तुम्ही क्रिकेटचा मैदानात बॉल पुरवायचा आहे, बॉल द्यायचा आहे. चला मॅन ऑफ द मॅच या मॅचचा सुहासला मी विनंती करेल की टॉस बॉक्सच्या इथे टॉस का बॉक्सच्या इथे यायचं आहे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. खालापूरकरांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा स्पोर्ट्समॅन स्पिरिट एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि नावंडे संघ जल्लोष करा पण थोडा साईडला जाऊन करा. आयोजनाला कोणतेही गालबोट लावू नये कोणीच. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल. प्रेक्षक मायबाप असतात या क्रिकेट रंगीचे. नक्कीच साहिल आपण बघतोय सर्वांनी मैदानाचा ताबा सोडा. आता प्रेक्षकांना विनंती मैदानाचा ताबा सोडा. नावंडे संघाचा सुहास मॅन ऑफ द मॅच या मॅचचा. निर्णायक ओव्हर 3 रनची ओव्हर 2 विकेट. आणि दोन्ही संघाचा 12वा खेळाडू गोहे चिंचवली आणि त्यांच्या समवेत मैदानात चेंडू पाहिजे. ओके हॅलो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण बघतोय. चला प्रेक्षकांची जी गर्दी आहे समोर स्टेजच्या थोडीशी समोर आहेत टॉस बॉक्सच्या दिशेने थोडे साईडला व्हा कारण की तिकडे कॅमेरा अँगल आहे. मॅन ऑफ द मॅच ज्यांना आपण देतो दिसत नाहीये. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. समोरील प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा सोडा. अगदी केटीसी लाईव्ह च्या माध्यमातून मात्र घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी आपण बघतोय. धनाजी श्रीपत बराड यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि या स्पर्धेची आजची तिसरी रात्र आपण बघतोय. अतिशय चांगले सामने या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्लीज सहकार्य करा. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू गोहे चिंचवली आणि पलसदरी संघ लगेच यायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू गोहे चिंचवलीचा आलेला आहे 12वा खेळाडू आणि पलसदरी संघ 12वा खेळाडू लगेच पाठवा. एवढी मोठी स्पर्धा आहे 12वा खेळाडू येणं गरजेचं आहे वेळेवरती. प्रत्येक संघाला माझी विनंती असेल 12वा खेळाडू लगेच पाठवा तेव्हा तुमची मॅच असते. शेवटची पुकार आहे पलसदरी संघ. तिसऱ्या रात्रीतील हा सामना मैदानात रंगला आणि स्टेजवरती बसून घ्यायचं जे आहे स्टेजवरती मान्यवर सर्वांनी. असं वाटतं जी गर्दी दिसतीये त्यांनी स्थानापन्न होऊन घ्या. थोडं बसून घ्या. गोहे चिंचवली टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय.
आकाशचा पहिला चेंडू हॅलो. धाव जातोय. डीजे मास्तर जरा थांबायचं, कॉमेंटेटर जरा थांबा. एक विनंती आहे सर्व संघांना आणि संघाच्या संघनायकांना, त्यांचे जे कोणी पुरस्कर्ते असतील त्यांनाही विनंती आहे, डगआउटमध्ये फक्त खेळाडू बसतील, अन्यथा एखादा प्रॉपर युनिफॉर्ममध्ये जर नसेल तर 3 धावांची पेनल्टी आहे. डगआउटमध्ये प्रॉपर युनिफॉर्ममध्ये पाहिजे प्लेयर, नसेल पाठीराखा असेल आयोजकांकडून 3 धावांची पेनल्टी दिली जाईल आणि ती पेनल्टी स्वीकारावी लागेल. हा खालापूर क्रिकेट असोसिएशनचा नियम तुम्हाला सांगितला जातोय, कारण मागच्या सामन्यामध्ये जे घडलं ते पुन्हा घडू नये. 3 रन मिळतील, टेन्शन नाही घ्यायचं. पळसदरी नयन मिळतील तुला रन. ओके, वाईट बॉल आहे. आकाश पाटील. आकाशचा हा बॉल अपील केली आहे, अपील उचलून धरली अंपायरने. लेग बायच्या स्वरूपात, LBW च्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. वसंत तंबूत परत पहिली विकेट जाते ते फलंदाजी टीमची. ओ टू डीजे. आकाशचा बॉल, चेंडू खूप वेळ हवेत लेग साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. तिथे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. अंपायर आमच्याकडे इशारा करतात हा चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी ट्रॅव्हल झालाय. आलाय भगवानच्या बॅट मधून एक देखणा षटकार.
आकाशचा बॉल क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, कव्हर पॉइंटच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल झालाय, वन माऊ सीमारेषा पार, मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि हा भगवानचा कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम चौकार. एकची समाप्ती झाली आहे. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 18 धावा. पहिली ओव्हर चांगली गेली आहे फलंदाजीकरांसाठी. एक विकेट जरूर गमावले, 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आज जर बघायला गेलं तर एका दुसरा सामना लो स्कोरिंग राहिलाय, मात्र बाकीचे सामने हाय स्कोरिंग राहिले आहेत आणि त्या हाय स्कोरिंग मॅच कडे पुन्हा एकदा वेध घेतलाय फलंदाजीच्या बॅट्समननी. त्यांनी वाटचाल चालू केली आहे. 18 धाव्यांनी पहिली ओव्हर समाप्त झाली आहे. आकाश थोडासा महागडा ठरलाय. आकाशला आकाश दाखवण्याचं काम केलं भगवानने. गुड्डू बोराडे, बाळू पिंगळे आणि स्वराज पिंगळे यांच्या माध्यमातून या शृंखलेला शुभेच्छा आल्यात. आणि जर LK स्टारने फायनल मध्ये प्रवेश केला तर पूर्ण टीमला जेवणाची व्यवस्था करण्यात येईल. गुड्डू बोराडे, बाळू पिंगळे, स्वराज पिंगळे यांच्या माध्यमातून. LK स्टार घरचा संघ काय करणार उद्या पहिल्या मॅच मध्ये? LK स्टार आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारे टाकाई संघ, दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असेल उद्या 7 वाजता हजेरी लावायची आहे. टीम घेऊन पहिली मॅच फायनल डेच्या दिवशी तुमची असणार आहे. गोलंदाजीसाठी रोहन, मैत्री चषकाचे आयोजक जे मानकिरीला होत्या त्या चषकचे आयोजक मैत्री चषकचे कुणाल पिंगळे, त्यांच्या समवेत आपले जयेश बाहुबली मळचे प्रसाद दिसले यांना विनंती करेल की स्टेजवरती यायचं आहे. कुणालला विनंती करेल की सर्वांनी घेऊन स्टेजवरती यायचं आहे. रोहन टू भगवान, यावेळेला लेफ्टी बॉलर, नॅचरल ऍक्शन पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय. तेच प्रात्यक्षिक मैदानात पाहायला मिळतं. चेंडू येतोय निर्धाव. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा खर्च झाला असताना रोहनला माहिती आहे ही ओव्हर चांगलं टाकणं गरजेचं आहे, कारण की आपण खेळतोय श्रीदत्त क्रिकेट संघ आयोजित सन्मान्य श्री धनाजी फराट यांच्या वाढदिवसानिमित्त ही ठेवण्यात आलेली नाईटची रजनी. वेताळेश्वर क्रिकेट मैदान, कित्येक खेळाडूंचं स्वप्न या मैदानावरती खेळण्याचा आणि तेच साकारताना दिसत आहेत. आमचे मुख्य आयोजक धनंजय फराट यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली ही शृंखला. आजचा 3रा दिवस. आज मात्र प्रेक्षकांनी गर्दी आणि करदी मैदानात दाखवले, प्रेम दाखवलं धनंजय मामा यांच्यावरचं, या ग्राउंडवरचं प्रेम आणि त्यांची मोलाची साथ मामांना दिली, अण्णांना दिली आहे ती श्रीदत्त क्रिकेट संघ. कौतुकास्पद कामगिरी सर्वांची पाहायला मिळाली. सर्वांनी चांगली साथ दिली आहे आणि सर्वांच्या साथीने आम्ही तुमच्या भेटीला घेऊन आलो ती नाईटची मॅच. नाईट रजनी 3रा दिवस. गोहे चिंचवली वर्सेस पलसदरी. पुन्हा एकदा बीट केलं होतं बॅट्समॅनला. तिथे यष्टिरक्षक थोडासा चुकलाय. त्या चुकीवरती 1 धाव धावून पूर्ण केली आहे. चांगली गोलंदाजी रोहन करतोय. बॅटच्या रडार पासून बाहेर ठेवतोय चेंडू, पडल्यानंतर वळण घेतोय. नॅचरल ऑफ कटर पाहायला, लेग कटर पाहायला मिळतोय. कुणाल यांच्या समवेत प्रसाद दिसले, आमचे जयेश बाहुबली मळचे मैत्री चषकाचे आयोजक, प्रसादजी देशमुख. रिवर्सचा प्रयत्न, दुधारी तलवार, चली तो अपनी नहीं तो दूसरों की गर्दन कटने में देर नहीं लगती. आणि समोरच्याचे बॉलरची गर्दन कापले अशा फटक्यावरती आलाय 6 धावेसाठी. घोडिवली गावाचा चषक मानाचा, घोडिवली गावाचा चषक मानाचा, यो आयोजन भारी दादाचा. धनाजी फराट फेमस हाय, चर्चा त्याच्याच नावाची हाय. समाजसेवक धनाजी दादा, चर्चा त्याच्याच नावाची हाय, चर्चा त्याच्याच नावाची हाय. प्रसादजी देशमुख युवा मोर्चा अध्यक्ष, प्रसादजी देशमुख यांच्या माध्यमातून अमोल दरेकर यांच्यासाठी 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चांगली सुरुवात झाली आहे पलसदरी टीमची. भगवान आणि अमोल चांगली बॅटिंग करतात आपल्या टीमसाठी. रोहन पहिल्या 2 बॉलवरती इफेक्टिव्ह पाहायला मिळाला होता.
बॅटच्या रडार पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न ओळखला अमोलने. रिव्हर्सचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू निर्धावाला आहे. या वेळेला खडे खेळण्याचा प्रयत्न. बॅटिंग टीमने वाईडचा रिव्ह्यू घेतलाय. मी थर्ड अंपायरला विनंती करेल. पुढचं सत्र आम्ही घोडोलीचे एक दिग्गज कॉमेंटेटर गणेश फडवकर यांच्या माध्यमातून ऐकूया. पुढचं सत्र तुम्ही करा. नेक्स्ट मी तोपर्यंत मुख्य स्टेजवरती प्रसादजी देशमुख युवा मोर्चा अध्यक्ष यांचा फेअर डिलिव्हरी आहे. त्यांचा सन्मान करण्याची विनंती विराज फराट यांना करतो की मुख्य आयोजक विराज फराट यांना विनंती करतो की प्रसाद देशमुख यांचा आपण इथे सत्कार करतोय. त्यानंतर जयेश बाहुबली यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. मैत्री चषक आपल्या जरूर भेटीला येईल. रोहनचा हा बॉल. युवा मोर्चा अध्यक्ष बीजेपीचे प्रसादजी देशमुख यांचा इथे सत्कार होतोय. विराज फराट यांना विनंती करेल की प्रसाद देशमुख युवा मोर्चा अध्यक्ष बीजेपीचे यांना मी सत्कार करण्याची विनंती करतो. मैत्री चषकाचे एक खंदे आयोजक ज्यांच्या माध्यमातून मानकुलीच्या मैदानावरती आपण बघतोय. स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 26 धावा. 13च्या सरासरीने 26 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. त्या समयात मी जयेश बाहुबली यांचा सन्मान करण्याची विनंती विराजला करतो. रोहननी चांगली कामगिरी केली. जरूर एक षटकार खाल्ला मात्र 8च धावा खर्च केल्या आपल्या टीमसाठी. 2 रन 22च्या मिळाले. एक षटकार. चांगली कामगिरी रोहनची पाहायला मिळाली. तुम्ही बघताय मैदानात मॅच रंगली. पलसदरी त्यांच्या विपक्ष खेळतीये गोहे चिंचवली संघ. आजची रात्र अक्षरशः धावांचा पाऊस षटकार चौकारांचा पाऊस पडलाय. चला मॅच स्टार्ट करायची. अंपायर लगेच. अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आताशी पहिलाच राऊंड चालू आहे. गोलंदाजीसाठी संदेश आलाय. संदेश 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष गणेश नाना पाटील यांचा हा संघ मैदानात खेळतोय. गोहे चिंचवली त्यांच्या विरुद्ध खेळतोय पलसदरी. अमोल दरेकर ज्याने मैदान गाजवलं होतं पंचकृषी प्रीमियर लीगच्या माध्यमातून तोच खेळाडू अमोल. 8वे लागेल ती इनिंग. 8वे लागेल तर सत्र. एक रिव्हर्स स्वीपचा षटकार पाहिलाय मात्र त्यानंतर काही चमकदार कामगिरी करू शकलेला नाहीये. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय आलाय. थांबलाय बॉलर. चांगलं प्रेक्षापण बघायला मिळालं. जेव्हा रनअप तुमचा चुकतो तर गोलंदाज थांबणं गरजेचं असतं. संदेशचा शॉर्ट बॉल पुल केलाय आणि पुल ठरलाय सक्सेसफुल. चेंडू झालाय 6 धावांसाठी गुल. आलाय हा षटकार. ओव्हर टू डीजे. पुन्हा
पेस नाहीये बॉलवरती, पेस नाहीये त्याच्यावरती षटकार खेचतोय. लगातारचे 2 षटकार आकार देत आहे स्कोर कार्डला. धावा लागला स्कोर कार्ड वरती 38. माझ्या समवेत तनय. आता मात्र ते स्कोररच्या भूमिकेत पाहायला मिळतील. तनय असेल, विनय असेल, फ्री झालेत ते आता. संदेश वरती आक्रमण केलंय. षटकार हॅट्रिक होणार का की कमबॅक करणार संदेश? ओव्हरपिच बॉल कव्हर्सच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून दर्जेदार क्वालिटी षटकार. विराट कोहलीची आठवण करून देणारा देखणा षटकार. वरती षटकार ठोकलेत अमोल दरेकर याने. धावा लागला स्कोर कार्ड वरती 44. मोठा स्कोर कार्ड करे आता वाटचाल होऊ लागली. अमोल दरेकर, प्रेक्षकांना उत्सुकता आहे 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकणार का? कारण की चुकीच्या लेंथ वरती गोलंदाजी करतोय संदेश. या संघाचा कर्णधार आहे संदेश आणि संदेशला तसा कारनामा करावा लागेल. जरूर 3 चेंडूवरती 3 षटकार आलेत, मात्र तिथून कम. नयन दरेकर यांच्याकडून जर 6 बॉल मध्ये 6 षटकार आले तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 5,000 अमोल दरेकर यांच्यासाठी. संदेश कमबॅक करावा लागेल. स्कोरकडे धावा लागला त्या 44. अजूनही बराच चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधील. नंतर चेस कराव्या लागतील तेव्हा डोकेदुखी ठरू शकतात त्या धावा. अमोल दरेकर षटकार हॅट्रिक. या आधी एक षटकार हॅट्रिक रोहन पालांडे यांनी मारली होती आजच्या रात्रीमध्ये. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळते. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक कौतुक करावं लागेल एवढ्या प्रेशर सिच्युएशन मध्ये बॉल फील्ड करणं. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न चुकला. शॉर्ट बॉल होता, याच्यावरती सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. स्वतःवरती विश्वास दाखवतोय. पुन्हा एकदा चांगलं गोलंदाजी करतोय. डॉट बॉल आलाय. थोडसा प्रेशर रिलीज झाला असेल संदेशवरचा. आता अमोल उर्वरित 2 चेंडू या ओव्हर मध्ये. संदेशचा बॉल फिरून मारलाय डीप फाईन लेगच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल झालाय पुन्हा एकदा 6 धाव्यांसाठी. अमोलच्या बॅट मधून एक दर्जेदार षटकार, फलंदाजीचा ब्रँड दाखवणारा हा षटकार. 6 धावा. डीजे थँक्यू डीजे. आणि पण ज्याने लावली आहे, आम्ही समजू शकतो तुमच्या भावना. मात्र एवढी थंडी नाहीये, प्लीज सहकार्य करायचं आहे. एवढं सुंदर आयोजन फक्त तुम्हाला क्रिकेट बघण्यासाठी, क्रिकेट प्रेमी रसिकांसाठी आम्ही ठेवलंय. त्याला स्कोर कार्डवरती धावा लागलात 50 धावा. 3 ओव्हर नंतर 50 धावा स्कोर कार्डवरती आहेत. हॅलो हॅलो हॅलो, शेकोटी बंद करा नाही तर वाटलंच पोपटी लावा. वालाच्या शेंगा शिजल्यात काय सांगा, पोपटी लावा वाटलं. पण ती शेकोटी बंद करा तुमची. शेकोटी बंद करायची आहे, नाहीतर मग आयोजक येऊन कारवाई करतील. याच्याकडे नोंद द्या. ज्यांनी शेकोटी लावले प्लीज आम्हाला सहकार्य करा. क्रिकेटमध्ये प्रेक्षक हे मायबाप असतात या क्रिकेटचे. आणि तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो पुन्हा एकदा वेताळेश्वर क्रिकेट मैदानात, जिथे आम्ही धनाजी अण्णा फर्राट अण्णांच्या मध्येतून ठेवण्यात आलेली नाईटची रजनी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. 3 ओव्हर मध्ये 50 धावा स्कोर कार्ड लावल्यात. अमोल दरेकर चांगली कामगिरी करतोय. शेवटची ओव्हर चांगली टाकावी लागेल गोहे चिंचोली टीमच्या गोलंदाजाला. सैल धनाजी मामा यांना खूप खूप शुभेच्छा आल्यात फोनवरून सुद्धा.
लाख लाख शुभेच्छा धनंजय मामा तुम्हाला वाढदिवसाच्या. आणि पुन्हा एकदा धावसंख्या आली ती 50. सोपं नसतं कधी डेची शृंखला सुद्धा ठेवणं, मात्र इथे ही तर नाईटची आहे. अशा वेळेला वन साइड नाईटची शृंखला ठेवण्याचा मानकरी ठरलेत आमचे अण्णा आणि त्यांची मोलाची साथ लाभली आहे ती श्री दत्त क्रिकेट संघाने. अविनाश गोलंदाजीसाठी अविनाश आलाय. शॉर्ट बॉल लेग साईडच्या दिशेने खेळून काढूया अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे बॉलवरती खेळाडू येतोय, चांगली फिल्डिंग करतोय. एकच धाव. अमोलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. इथे जमा करू नका, तुमच्याकडे ठेवा, मॅच झाल्यानंतर येऊन अमोलला द्या बिंदास. आम्ही तुमच्या प्राइज देत आहे त्याचा आम्ही सन्मान करतो, मात्र तुम्ही सुद्धा आमच्या शब्दाचा मान ठेवा. अमोल दरेकर 5 षटकार आतापर्यंत ठोकलेत. अविनाशचा शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पूल मुख्य स्टेज वरती मानवंदना देणारा या टुर्नामेंटला षटकार. ओ टू डीजे. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं या फटक्यावरती. अमोल दरेकर त्याचं नाव, पलसदरी त्याचं गाव आज छाप सोडतोय घोडुलीच्या मैदानावरती. ओ टू डीजे. अमोल दरेकर चमकलाय मैदानामध्ये, मात्र आज 60 धावा सुद्धा चेस झाल्यात. बॅटिंग विकेट पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. फलंदाजांनी अक्षरशः हाकार माजवलाय मैदानावरती. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप वीरेंद्र सेवागची आठवण करून देणारा हा अप्पर कट ऑफसाईडच्या दिशेने दर्जेदार चौकार. या 4 धाव्याने स्कोर काढून धावा लागल्यात त्या 69 धावा. 69 धावा आजच्या दिवसातील उच्चांक गाठलाय. सर्वात जास्त स्कोअर करणारा संघ ठरलाय पलसदरी. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. हायेस्ट स्कोअर आजच्या रात्रीचा झालाय तो पलसदरी टीमचा.
यावेळेला घुटना टेक आणि काय घडतंय, घुटना टेक तमाशा देख. सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलेला हा दर्जेदार षटकार, षटकाराने फिनिश केले इनिंग फलंदाजीच्या या भगवानने. ओव्हर टू डीजे. झाल्यानंतर 1 बाद 75 दर्जेदार बॅटिंग, चमकदार कामगिरी दोन्ही फलंदाजांची. एका बाजूला भगवान तर त्याच्या ऑपोजिट मध्ये 6 षटकार ज्याने ठोकले, 7 षटकार ज्याने ठोकले या इनिंग मध्ये तो अमोल दरेकर, फलंदाजीचा ब्रँड. मात्र या धावा रोखाव्या लागतील. आजच्या रात्रीमध्ये काहीही घडू शकतं मैदानावरती. मैदान पेटलंय, बॅटिंग पिच झाली आता. आणि यानंतर मी विनंती करेल जितेंद्र बायंड यांना की या नेक्स्ट 2 ओव्हर त्यांनी समालोचन करायचंय. 10 झाल्यात 75 फलंदाजी संघाच्या विजयासाठी 76 धावांची आवश्यकता. 24 बॉल 76. जबरदस्त आव्हान दिलंय ते चिंचोली गोळे संघाला फलंदाजी संघाने. कर्जत आणि खालापूर 2 तालुके आणि आमचे गणेश सर आता सूत्रसंचालन नाते घेत आहेत. विजयासाठी 76 धावांची आवश्यकता आहे ते चिंचोली गोळे संघाला. एक जबरदस्त बॅटिंग केले ते अमोल दरेकर यांनी. अतिशय अनमोल अशी कामगिरी केली त्यांनी आपल्या फलंदाजी संघासाठी. 76 धावांचा विजय लक्ष ठेवलेले आहे ते चिंचोली संघाला. भाऊ प्रथमतः ज्या वेळेला PPL झाली होती गोडलीच्या मैदानावरती त्यावेळेला अक्षरशः गाजलं होतं हा मैदान. आणि त्यानं मला अजूनही आठवत आहे की ती PPLची पूर्ण स्पर्धा जिंकली होती. आणि उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्या खेळाडूची त्यावेळेला आपण पाहतोय की वर्णी लागली होती. जांभरुग आणि महड, गावदेवी जांभरुग आणि महड, वरद विनायक महड या दोन्ही संघाच्या कर्णधाराला माझी विनंती असेल की नाणेफेकीचं कौल करण्यासाठी व्यासपीठावरती या. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. आपण पाहतोय एका बाजूला गावदेवी जांभरुग. चला पंच लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. ढगाळ वातावरणात हे सामने चालू आहेत. पावसाची दाट शक्यता आहे. कृपया पंच, थंडगार वारे सुटलेले आहेत. बॅट्समन आणि लवकर जवळजवळ 5-6 हजार क्रीडा रसिक सामना पाहण्यासाठी उत्सुक ह्या घोडवली यतालेश्वर ग्राउंडवर. अतिशय चुरशीचा सामना आता हा चिंचवली गोहे आणि फलंदाजी. 76 धावांचं आव्हान ठेवलंय, 75 धावांचं आव्हान ठेवलं ते केलेलं आहे ते फलंदाजी संघाने. 76 धावा करायच्या आहेत त्या चिंचवली गोहे संघाला. लवकरात लवकर बॅट्समन पाठवायचे आहेत. आणि आपण पाहतोय व्यासपीठावरती विलास पाटील महडचे आणि त्यांचं स्वागत केलं जात आहे. स्वागत केलं आमचे मुख्य आयोजक आपण पाहतोय की धनंजय अण्णा फराड यांच्या मार्फत आपण पाहतो की त्यांचं स्वागत केलं जाणं. फार आपण पाहतो की विलास पाटील शर्यत शौकीन आहेत. चिंचोली संघाची पहिली जोडी मैदानात. आणि आमचे लाडके गणेश अप्पा यांना विनंती आहे की व्यासपीठावरती या. आमचा गणेश सरांचा घसा बसलाय. जवळजवळ 5-6 हजार क्रीडा रसिक सामना पाहण्यासाठी उत्सुक आहे. आणि गणेश अप्पा टॉससाठी आपण पाहतोय गावदेवी जांभरुग. शेवटचा प्रकार आहे गावदेवी जांभरुग आणि अष्टविनायक गावदेवी जांभरुग आणि महड दोन्ही संघाचे कर्णधार व्यासपीठावरती. प्रशांतजी खांडेकर आलेले आहेत स्टेज मध्ये. प्रशांत दादा आपला कर्णधार पाठवा व्यासपीठावरती. नाणेफेकीचे कबल त्वरित केलं जाईल. यानंतर होणारे चुरशीचा सामना आपण पाहतो. एका बाजूला महड त्याच्या विरुद्ध गावदेवी जांभरुग. गावदेवी जांभरुग ह्या वर्षामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये हवं आहे. आपला जिथं आपण पाहतो की भन्नाट फॉर्ममध्ये तो गावदेवी जांभरुग. सलामीची जोडी जोड सकली मैदानावरती रवाना झाली आहे. गणेश सर म्हणते जितू भाऊ फॉर्म मध्ये. अरे मी फॉर्म मध्ये नाही बाबा. मी एनी टाइम मध्ये होतो तेव्हा तू पण जाम पैसे कमवलेत दुकानामध्ये, जाम पैसे कमवलेत.
4 रुपयाचा अंडा 7 रुपयाला एकूण जाम पैसे कमवलं. नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय की जामरुख संघ आणि त्याच्या विरुद्ध वरद विनायक महड दोन्ही संघाच्या कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेकीचं कौल केलं जाईल आमचे मान्यवर संतोषी जोरकर. आपण पाहतोय की त्यांच्या शुभास्ते या सामन्याचा नाणेफेकीचं कौल केलं जात आहे. महड एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की अमोल पाटील गावदेवी जामरुख. आपण पाहतो की जामरुख संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अमोल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण चढवलं गोवे चिंचोली फलंदाज. 3 चेंडूचा खेळ डीजे हॅलो. प्रथमतः 3 चेंडूचा खेळ संपला. 10 धावा धावफलकावरती सलामीची जोड झाकली मैदानावरती रवाना झाली आहे. स्ट्राईक एंड वरती खेळतोय आकाश आणि आकाशच्या बॅटमध्ये आपण पाहिला की सुरेख फटका मध्ये षटकार आला आणि धावफलकावरती 10 धावा. सुरेख फटकेबाजी सुरू आहे ती चिंचोली टीमची. संदीप भासे आपण पाहतो की आमच्या ग्रुप ग्रामपंचायत नावंडेचे माजी सरपंच रामदास झाडप यांचे भाचे त्यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्तानं नावंडेकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यात. एवन ग्रुप महड रवी भोपी यांना विनंती आहे व्यासपीठावरती या. इकडे राईट साईड अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन आहे याच्यासाठी रिव्ह्यू नाहीये. दोन्ही संघ नोंद घ्यायची. बॅटिंग करणारी टीम प्लीज. फलंदाज बाद झालाय. मोठी विकेट गेली आहे मैदानामध्ये आकाशची. आकाश बादून तंबूत परतलाय. 10 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात. आकाश तंबूत परतलाय. आकाशची जागा आणण्यासाठी अक्षय मैदानात चाललाय. कामगिरी मोठी करायची आहे. 76 धावा चेस करायच्या. 76 75 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या आपल्या टीमने पहिल्या सत्रामध्ये. खूप सुंदर कामगिरी अमोलची पाहायला मिळाली. आता मात्र बॉलिंग करत असताना पहिला बॉलर ज्याच्यावरती विश्वास दाखवला कैलास एक चौकार षटकारचा मार खाल्ला मात्र कमबॅक केलाय. कमबॅक विकेट मिळवल्या. दहा धावा स्कोर कार्ड वरती येते. पहिला फलंदाज बाद झाला आकाश. त्याला तंबूत परतवलाय. काल उमरोली संघ आमचे निकेश पिंगळे यांचा संघ टॉप 4 मध्ये प्रवेश घेतलाय. कैलास टू अक्षय. यावेळेला क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. तेवढी ताकदीचं विकेट किपिंग पाहायला मिळाला. नयन दरेकर त्यांच्याकडे असलेला अनुभव मैदानात दाखवतायत. फलंदाजी टीम चांगली कामगिरी करतीये.
10 धावांवरती रोखले आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये. एक चौकार षटकार, त्यानंतर एक विकेट मिळवली. आज मात्र सर्व हाय स्कोरिंग मॅचेस होत आहेत. प्रत्येक सामना शेवटच्या बॉल पर्यंत जातो, शेवटच्या ओव्हर पर्यंत जातोय. प्रेक्षकांची गर्दी गर्दी आणि गर्दी पाहायला मिळतीये मैदानावरती. कैलासचा बॉल, चेंडू हवेत आहे. पॉइंटचे क्षेत्ररक्षक स्वतः अमोल बॉल खालती आलाय, कोणती चुकी करणार नाहीये. फलंदाज क्रमांक 2 तंबूच्या दिशेला. विकेट जातीये आणि संधी मिळतीये डीजे मास्टर. एक लेजंड खेळाडू, एक्स खेळाडू भरत पिंगळे यांच्या इथे आगमन झालंय. त्यांना सुद्धा मी गणेश अप्पा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 मैदानात पाठवलाय अभिजित. आता संदेशवरती जबाबदारी वाढली आहे, त्याच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे 76 धावा चेस करण्याची. कारण की स्कोर कडे धावा लागली तर फक्त 10. भरतजी पिंगळे आणि गणेश अप्पा यांचं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजीसाठी स्वतः अमोल आलाय. 18 बॉल 66 धावा. जर या धावा चेस करायच्या असतील तर मोठे फटके येणं गरजेचे आहे. प्रत्येक बॉलरला रिमांड वरती घेणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलर वरती आक्रमण, प्रत्येकावरती 2 ते 3 षटकार खेचणं गरजेचं आहे. 20+ प्रत्येक ओव्हर मध्ये बनवणं गरजेचं आहे. अशा वेळेला काय घडणार आहे वेताळेश्वर क्रिकेट मैदानावरती? आज मात्र मैदान तापलंय, काहीही घडू शकतं. आज बॅटिंग करणारी टीम किती धावा चेस करू शकते. 18 बॉल 66. लवकर फिल्डिंग लावायची आहे. फलंदाजी टीम एवढा टाइमपास करू नका प्लीज. थोडा आमच्याकडे सुद्धा अजून मॅचेस खेळतात. पहिल्या राऊंडच्या मॅचेस चालू आहेत. यानंतरची मॅच जामरुख संघ त्यांच्या विरोधात खेळणार आहे महड संघ. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आहेत. संदेश, अमोल टू संदेश. ह्या वेळेला अवल वाईड. डान्सिंग अंपायर चुल्लुल पांडे आमच्याकडे इशारा करतात हा चेंडू वाईड आहे आणि त्यांचा डान्स आम्हाला एकतरी रात्रीत बघायचा आहे. पांडे सर, जरा प्रेक्षकांना सध्या खुश करायचं आहे. या वेळेला क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. काय घडतंय मैदानावरती? अंपायरच्या इशाऱ्याचा आम्ही वेट करतोय. अंपायरने घेतलाय रिव्ह्यू. ओके, अंपायरने रिव्ह्यू घेतलाय. युट्यूबच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक घर बसल्या केटीसी लाईव्ह वरती आनंद घेतात त्या शृंखलेचा आणि बऱ्याच ज्या कमेंट्स वाचल्या फेअर डिलिव्हरी आहे. ओके, फेअर डिलिव्हरी हा निर्णय आलाय थर्ड अंपायरचा. बऱ्याच प्रेक्षकांनी अण्णांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्यात. थर्ड अंपायर डिसिजन दिला, फेअर डिलिव्हरी आहे. निर्णयाचा स्वीकार करायचा आहे अंपायरच्या.
अमोलचा हा बॉल यावेळेला लेग साईडच्या दिशेने चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार. संदेशच्या बॅट मधून हा संघर्षाचा चौका षटकार पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 17 धावा. अमोलवरती आक्रमण करणं गरजेचं आहे कारण की मॅच जर जिंकायची आहे गोवा चिंचोली टीमला तर 76 धावा चेस कराव्या लागतील. त्याचा आता पाठलाग सुरू झालाय. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. कोणत्या तरी ओव्हरला मोठा बनवणं गरजेचं आहे कारण की 22 ची सरासरी राखायची होती जेव्हा 3 ओव्हरमध्ये 66 हव्या होत्या. ओव्हर पिच बॉल मिस केलाय. बॅटच्या रडार मधला चेंडू स्वतःवरती थोडासा नाराज पाहायला मिळतोय मात्र कमबॅक केलाय षटकारानंतर अमोलने. अमोल बॅटिंग करताना चांगली रात्र त्याची गेली आहे. पहिली मॅच त्या फेस करत असताना 43 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. तोच अमोल दरेकर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. अमोलचा हा बॉल खूप जास्त वळण घेतलाय. अंपायर आमच्याकडे इशारा करतात चेंडू वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात स्कोर कार्ड वरती 1 धाव जोडली जाते. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अमोलचा हा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. अंपायरचा इशारा आहे की थर्ड अंपायर घेतलाय. बॅटिंग टीमने घेतलाय. बॅटिंग टीमने वाईडचा त्यांचा जो रिव्ह्यू आहे तो वापरण्यात येतोय. मी थर्ड अंपायरला विनंती करेल सचिन दाभोलकर सरांना टीव्ही अंपायर की बघायचंय आणि निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. या ओव्हरचे किती बॉल झालेत? एक चेंडू शिल्लक आहे असं आमचे स्कोरर पण सांगतात आणि लाईव्ह वरती सुद्धा सांगतात. 2 वाईट टाकलेत या ओव्हर मध्ये. पहिला चेंडू वाईड होता, दुसरा लिगल बॉल म्हणजे पहिला बॉल तो षटकार. 2 बॉल त्यानंतर डॉट चेंडू 3 परत एक वाईड आला, 3च बॉल झाले तोपर्यंत परत एक डॉट आणि नंतर षटकार. 5 चेंडूंचा खेळ झालाय.
स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 24 धावा. प्रत्येक चेंडू इम्पॉर्टंट आहे कारण की 18 बॉल मध्ये 67 म्हणजे 11 षटकारांचं हे समीकरण आहे. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक काहीही घडू शकतं. एक चेंडू मॅचचं समीकरण बदलू शकतं. अंपायर सुद्धा माणूसच आहे आणि चुका माणसाकडनं होतात. अशा गोष्टी या गेम मध्ये घडत राहतात. चला पुढे जाऊया. गेम्स कंटिन्यू करूया. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 76 चेस करायचे आहेत. या चेंडूवरती जर षटकार आला तर 30 धावा बनवू शकतात. उर्वरित 2 ओव्हरमध्ये 46 चेस करायला येतील की 52 चेस कराव्या लागतील याच्याकडे लक्ष लागलंय प्रेक्षकांचं. यावेळेला स्लॉट मधला बॉल कडे फेकून दिले आउट ऑफ द प्लॉट. संदेशच्या बॅट मधून एक देखणा दर्जेदार षटकार. ओ टू डीजे तानाजी फराट हाय दिलदार, साऱ्या गावाला त्याचा आधार आहे. तरुण तडफदार, त्याच्या कामाला तोडच नाही रे. चषक ठेवलाय रे वडिवली गावान, चषक ठेवलाय रे वडिवली गावान. क्रिकेट स्पर्धा ज्या गोष्टीचं मी वर्णन करत होतो या चेंडूवरती षटकार आला तर 30 धावा बनवू शकतात आणि 30 धावा झाल्यात. उर्वरित 12 बॉल 46 धावांची गरज. 12 चेंडू 46, 23 ची सरासरी म्हणजे क्रिकेटचं समीकरण बघायला गेलं तर 4 षटकार आपण बोलू शकतो. प्रत्येक ओव्हरमध्ये 4 षटकार हवेत. समीकरण सोपं आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करून ही मॅच सोडवायची आहे फलंदाजी टीमच्या दोन्ही येणाऱ्या 2 गोलंदाजांना. मात्र आक्रमण असं चालू राहिलं, संदेशची बॅट अशी जर बोलू लागली तर निर्णायक विजय काहीही घडू शकतं, कोणत्याही दिशेने जाऊ शकतो. तुम्ही बघताय श्री दत्त क्रिकेट संघ घोडवली आयोजित सन्मान श्री धनाजी श्रीपत फराट अण्णांच्या वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आलेल्या 4 दिवसाची शृंखला. आज अण्णांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा मैदानात वळूया. 12 बॉल 46 धावा. पलसदरी की गोहे चिंचवली. आता मात्र या 3 षटकाराने लास्ट ओव्हर मधल्या संदेशने जाण निर्माण केले या मॅच मध्ये. गोलंदाजीसाठी बबलू. स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय अभिजित कशा प्रकारे फलंदाजी करणार, कशी साथ देणार संदेशला. घोडोलँड करून पहिला चेंडू. काय झालंय घडलंय, मिडल झालाय चेंडू साइड समोरच्या साइड स्क्रीन वरती. हा षटकार आलाय अभिजितच्या बॅट मधून. मॅचला आता रंगत सुरुवात झाली आहे रंग भरण्याला. व टू डी या षटकाराने मात्र 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 11 बॉल 40, 11 बॉल मध्ये 40. एकच इरादा केलाय की येणारा प्रत्येक चेंडू षटकाराच्या बाहेर घालवायचा आहे, सीमारेषेच्या बाहेर घालवायचा आहे. अभिजित आणि संदेश पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चेंडू हवेत. तिथे डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल घेतलाय. बराच ग्राउंड कव्हर करून हा झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुल जरूर ठरलाय. विकेट आली अभिजितची आणि संधी मिळते पुन्हा एकदा डीजे केतन. केलंय विकेट घेऊन. 4 चेंडू निर्णायक आहेत. वर पिच बॉल. चांगली कामगिरी गोलंदाजीची पाहायला मिळते. चेंडू जातोय निर्धाव. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाच्या समीप नेल ते फलंदाजी संघाला आणि दूर नेल ती गोहे चिंचोली टीमला. कारण की संदेश नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. संदेशला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. 9 बॉल मध्ये 40 धावा.
9 बॉल 40. नऊ चेंडू 6 षटकार. गोहे चिंचवली संघ खेचणार का? यावेळेला काय घडतंय? रोनित चेंडू मिस करतोय आणि स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतोय. अजून एक फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना करतोय. तो फलंदाजी टीम चांगली गोलंदाजी करतोय. बबलू रणच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. रोहित ओव्हर टू डीजे केतन. मिळाली संदेश त्यांचा स्टार खेळाडू गोहे चिंचोलीचा. जास्तीत जास्त वेळ स्ट्राईक वरती असणं गरजेचं आहे. 8 चेंडू 40 धावा. 8 बॉल मध्ये 7 चेंडू सीमारेषा पार घालवावे लागतील संदेशला. बबलूचा हा बॉल बराच वेळ चेंडू हव्यात आहे. तिथे क्षेत्ररक्षक साधा सोपा झेल धरणीला केलाय दान. ही कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे. भले इक्वेशन बरंच कठीण आहे मात्र संदेशला जीवदान देणं कधीही महाग ठरू शकतं. आता 7 बॉल मध्ये 40 धावा. 7 बॉल मध्ये 6 षटकार आणि 1 चौकाराची गरज आहे. पकड आता बनवायला सुरुवात केली आहे फलंदाजी टीमने या मॅच वरती. सामना थोडासा कठीण झालाय तो गोहे चिंचोली टीम साठी मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे. बबलू चांगली गोलंदाजी करतोय. हा बॉल स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि संदेश तंबूत परतलाय. ज्या आशा होत्या संदेश कडून त्या तंबूत परतल्या. त्या मॅचच्या गोहे चिंचोलीच्या चांगली कामगिरी झाली आहे. ते बबलू या गोलंदाजाची ओव्हर टू डीजे. डीजे केतन चांगली कामगिरी उल्लेखनीय कामगिरी करतायत. जामरुक संघ तुमचा जो निर्णय तो कळवायचा. बॉलिंग ओके फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. लगेच सज्ज राहायचं आणि हे बॅटिंग करणारे टीम महड संघ प्लेयर डगआउट मध्ये येऊन बसायचं. त्यांनी लगेच आणि तिथून बॅटिंग साठी जायचं. लगेच ताबा घ्यायचा आहे जामरुक संघाने मैदानाचा. ही मॅच झाल्यानंतर 6 बॉल मध्ये धावा हव्यात त्या 40. चला फलंदाजी संघ टाइमपास करू नका. लवकर क्षेत्ररक्षण सजवा. बॅटिंग साठी गेलेत खालापूर टेनिस क्रिकेटच्या असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाना पाटील. नानांच्या बॅटिंग बघण्यासाठी बरेच प्रेक्षक इच्छुक आहेत. हा बॉल नानांना हवी आहे स्ट्राईक आणि त्यासाठी घेतलेली ही रन बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे. ओके 5 बॉल मध्ये 39 धावा मात्र स्ट्राईक वरती गेलेत खालापूर टेनिस क्रिकेटचे असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाना पाटील. क्रिकेट वरती त्यांचं असणारं प्रेम 40+ असून सुद्धा खूप चांगलं क्रिकेट ते खेळतात. नानांसाठी हा बॉल निर्धाव जातोय. ही मॅच झाल्यानंतर आयोजकांना विनंती आहे की मैदानात ज्या वाईड लाईन्स आहेत आखण्यासाठी वगैरे फक्की घेऊन जायचं आहे. थोडासा मैदानाचा सुद्धा विकेटचा सुद्धा बघायचं जे आहे काय नाहीये ते सगळं बघून घ्यायचं आहे आयोजकांनी. लगेच नोंद घ्या या गोष्टीची. मॅच झाल्यानंतर नानांसाठी हा बॉल पुन्हा एकदा मिस केलाय. अजून एक निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी करतोय तो नागेश. आज अण्णांचा वाढदिवस आणि वाढदिवस अक्षरशः जल्लोषामध्ये साजरा केला. कोणता सण असावा असं साजरा केलाय हा वाढदिवस आणि 9 मार्च आपल्याला यादगार ठरवले. हलक्या हाताने डेप टच केलाय. तिथे पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली आहे. आता मात्र फक्त औपचारिकता बाकी आहे. मॅच वन साइड
जिंकण्याचा प्रयत्न केलाय पलसदरी टीमने. त्यांचे बॅटिंग करताना एफर्ट्स त्यांच्या बॅट्समनचे कामी आलेत. त्यानंतर गोलंदाजी करताना योग्य वेळेवरती मिळवलेला विकेट. आकाश जरा लवकर बाद झाला. या वेळेला काय घडतंय, हा चेंडू वाईड आहे, वाईड +4 अशा 5 धावा मिळतात या बॉलवरती. थोडा उशीर झालाय या धावा येण्याला. गोलंदाज व्हेरिएशन ट्राय करतायत. यानंतरची मॅच जामरुख संघ त्यांच्या विरोधात खेळणार आहे. महड संघ, जामरुख संघ लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि त्यांच्या समवेत महड संघ प्लेअर डकआउट मध्ये येऊन बसायचं आहे प्लेयर्सनी त्यांच्या. आणि या दोन्ही संघाचा 12वा खेळाडू या मॅच नंतर लगेच यायचा आहे ओव्हर झाल्यानंतर. एक धाव धावून पूर्ण केले. पुन्हा 22ची एक धाव. ओके, स्ट्राईक वरती आलाय पुन्हा एकदा नाना आले स्ट्राईक वरती. गणेश नाना. यावेळेला चांगला फटका. गणेश पवार यांची कन्या सावी गणेश पवार हिचा सुद्धा आज वाढदिवस आहे. लाख लाख शुभेच्छा आल्यात गणेश पडवकर कडून आणि पद्माकर खंडागले यांच्याकडून. चला फक्की घेऊन मैदानात जायचं. आयोजक जरा या गोष्टीकडे नोंद घ्यायची या गोष्टीची. फक्की घेऊन मैदानात जायचं, जरा आकायच्यात लाईन्स वगैरे. चला प्लीज.